शांत बारामतीत मतदाना दिवशी महाभारत। बारामतीत पैसे वाटले जात असल्याचा आरोप। रोहित पवारांची अजित पवारांवर तुफान टीका। एरवी मतदाना दिवशी शांत असणारं बारामती सोमवारपासून मात्र या न त्या कारणामुळे चर्चेत येताना दिसलं। कधी पैसे वाटप, कधी कार्यकर्त्यांना मारहाण, कधी आरोप। सर्वात आधी रोहित पवारांनी भोरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप केला। अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्ते दिसत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। यासाठीच वाय दर्जाची सुरक्षा पाहिजे होती का, असा सवालही रोहित पवारांनी विचारला। आपल्या ट्विटर हँडलवरून काही व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केले। झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही। त्यानंतर रोहित पवारांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंचा एक व्हिडिओ ट्विट केला। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला भरणे दमदाटी करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। काय केलं गावात राहायचा विरोध आम्हाला लय विरोध करू नको माझ्या ऐका माहिती कोण सांगणार विचारणार तुला। दरम्यान भरणेंचा व्हिडिओ समोर येताच सुप्रिया सुळेंनी स्वतः तक्रार दाखल केली, तर भरणेंनी ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली त्याची भेटही सुप्रिया सुळे यांनी घेतली। त्यानंतर पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आणखी एक व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला। माजी सरपंच विद्यमान सरपंचाच्या मुलाला पैसे देतानाचा हा व्हिडिओ काटेवाडीतला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला। तर रोहित पवारांना अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून करण्यात आली। रोहित पवारांनी ही रडीचा डाव थांबवावा आणि माझी निवडणूक आयोग गृह खात्याला विनंती आहे, रोहित पवारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडच्या फोनची सखोल चौकशी करावी। त्यांनी अजून किती लोक हे बारामती लोकसभा मतदारसंघाचं वातावरण गढूळ करण्यासाठी सोडलेले आहेत, हे पोलिसांनी चौकशी करावी। रोहित पवारांनी सोमवार रात्रीपासूनच आरोपांची राळ उठवली, त्यामुळे बारामतीच्या लढतीची दिवसभर चर्चा होती। बारामती म्हटलं की शरद पवार अर्थात राष्ट्रवादीला एक गट्टा मतदान असं चित्र अनेक वर्ष पाहायला मिळत होतं। मात्र राष्ट्रवादीत फूट पडली आणि हे चित्र पालटलं। मतदाना दिवशी इतकी वर्ष शांत असणाऱ्या बारामतीत यंदा मात्र घमासान पाहायला मिळालं। विशेष म्हणजे पवार कुटुंबातच हे राजकीय महाभारत पाहायला मिळाले। आता या महाभारताचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार, हे बारामतीकरांचा जो कौल आहे तो 4 जूनला समजेल। जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती।